नमस्कार. वारी म्हणजे लोकांना एकत्र आणण्याचा सण असतो. संत तुकाराम महाराजांनी कमीत कमी सुमारे 800 वर्षापूर्वी ही वारीची परंपरा चालू झाली होती. ती परंपरा यासाठी चालू केली होती, की लोकांमध्ये जे काही द्वेष असतील, राग असेल, सगळं विसरून आपल्या संसाराचा त्याग करून कमीत कमी 21 दिवस वारीमध्ये सहभागी होऊन विठ्ठलाच्या दर्शनाला जावं. आपल्या डोक्याला जे काही टेन्शन आहे, हेडॅक आहे, संसाराच्या ज्या गोष्टी आपल्या मागे लागलेल्या असतात, त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी तुकाराम महाराजांनी ही पालखीला सुरुवात केली होती. पण आजच्या जगात जर तुम्ही बघितलं तर ही पालखी 50% वर बघितलं तर आपण कमी भक्ती आणि सोशल मीडियाचा जास्त वापर या पद्धतीसाठी या वारीचा उपयोग केला जातो. असंख्य लोक येतात, हजारोच्या संख्येने लोक तिथे जातात. वारीमध्ये एक नवीन प्रथा आलेली आहे. ठिकठिकाणी तंबू गाडायचे आणि मदतीच्या नावाखाली, दान धर्माच्या नावाखाली स्वतःचा प्रचार करायचा. मुख्य म्हणजे राजनैतिक लोक आणि जे काही मोठे उद्योगधंदेवाले लोक आहेत, ती लोक, त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा आपण एका हाताने दिलं तर आपल्याला दुसऱ्या हाताने भेटेल. या गोष्टी मागे सुद्धा स्वार्थच आहे. कुणीही स्वतःच्या मनाने किंवा स्वइच्छेने बोलतो आपण, तसं दान धर्म कुणीही करत नाही. कुणाला काही घेणं देणं पडलेलं नाही. आपण फक्त कर्माच्या भीतीने आणि आपल्याला देव काहीतरी देईल त्याच्या बदल्यामध्ये, या हेतूनेच आपण आजकाल लोकांना दान धर्म करतो. किंवा तुम्ही जर जुनी लोक सांगत असतील, जी जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे एवढ्या भरपूर प्रमाणामध्ये, त्यांचं एकच म्हणणं होतं की एका हाताने दिलं, समजा उजव्या हाताने दान केलं तर डाव्या हाताला कळता कामा नये. पण आज आपण उजव्या हाताने देतो आणि डाव्या हाताने व्हिडिओ शूट करतो आणि त्या जगामध्ये तो आपण प्रचार करत राहतो की आम्ही हे दान केलं, ते दान केलं. वारीमध्ये लोक सहभागी होतात, भक्तीने सहभागी होतात. त्यांच्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये विठ्ठलासाठी प्रेम असतं. इतक्या वर्षापासून वारी चालू आहे. संत तुकाराम महाराजांनी चालू केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी चालू केलं. त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांनी वारी चालू केली त्यावेळेस तर त्यांनी कुठला प्रचार नाही केलेला. लोक आपोआप मनाने आणून द्यायचे. त्याचा कधी प्रचार झालेला नाही. आज इंस्टाग्राम, युट्यूबवर तुम्ही जर बघितलं तर असंख्य लोक दान धर्म करतात. केळी वाटतात, फळं वाटतात, फुलं वाटतात. ती चांगली गोष्ट आहे. लोकांना मदत केलीच पाहिजे. एवढा लांबचा प्रवास करायचा म्हणजे जोकची गोष्ट नाहीये. नाही म्हणलं तरी पुण्यापासून नाही म्हणलं तरी एक 250-300 किलोमीटरचा अंतरचा हा प्रवास आहे. यामध्ये असंख्य लोकांना अन्नाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. तर तुम्ही दान करते त्याचा दिखावा करू नका. जर तुम्ही ते दानाचं करताना जर दिखावा केला तुम्ही लोकांमध्ये, व्हिडिओवरती टाकलं, तर माणूस फक्त फेमस होण्यासाठी करतंय. कोणाला काही पडलेलं नाहीये. त्या वारीमध्ये कुणी जाऊ येऊ काही, विठ्ठल त्यांना काही पावणार वगैरे नाही. त्यांना वाटतं की हा आपण हे दान धर्म केलं तर विठ्ठल पावेल, आपण 100 रुपयाचं दान केलं तर आपल्याला 1000 रुपये भेटतील. असं काही होत नसतं. देव सगळं बघत असतो आणि ॲट द एंड आपल्या मनामध्ये काय चाललंय फक्त आपल्याला माहिती असतं आणि देवाला माहिती असतं. लोकांसमोर आपण किती जरी दिखावा केला, नाही नाही मी असं दान फक्त स्वइच्छेने करतोय, श्रद्धेने करतोय, तसं काही नसतं. ते फक्त बोलण्याच्या गोष्टी झाल्या. प्रत्येकाला या जगामध्ये फेमस व्हायचे. फेमस होण्यासाठीच आज मी तर तुमच्यासमोर बसलेलो. फेमस होण्यासाठीच लोक दान धर्म करतात. त्यांना माहिती आज कर्माची गोष्ट आहे. कर्मा रिटर्न्स हा जो फेमस डायलॉग तयार झालेला आहे, तो भरपूर प्रमाणात सोशल मीडियावर पसरला आणि लोक त्याला घाबरली. म्हणून लोकांनी अन्नधान्य, हे जे दान धर्म हे सगळं चालू केलं. खास करून वारीत चालू केलं. काही लोक तर समजा अशी काही बहादर आहेत त्या वारीमध्ये, 10 किलोमीटर चालतात आणि सांगतात आम्ही वारकरी झालो म्हणून. कसं वारकरी झालो? काही संबंध नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. तिथं लोक मेली अक्षरशः चालू 300 किलोमीटर. त्यांना कुणी बघना झाले. ऊन वारा पाऊस बघतात, त्याच्यामध्ये काय त्यांचं हाल होतात ते जीवाचे. ते सहन करत कसं जातात. हे आपलं येणार अर्धा एक तास वारीमध्ये चालणार, त्यांचा लगेच स्टेटस फोटो काढून अपलोड करणार इंस्टाग्रामवरती, व्हिडिओ काढणार, आम्ही वारकरी संप्रदायामध्ये सामील झालेलो आहोत, वारीची मजाच वेगळी, देह विठ्ठल रूपी झाला. कसा विठ्ठल रूपी झाला? विठ्ठलाला पण कळतं ना की बाबा कुणाच्या मागे उभं राहायचं आणि कुणाच्या मागे नाही उभं राहायचं. उगाच आपलं काहीतरी खोटं देवाला येडं बनवायचं म्हणून, जनतेला येडं बनवायचं म्हणून 4-50 रुपये काय खर्च करायचे, ते दानधर्म करायचं. दानधर्म करण्याला अजूनही विरोध नाही. दानधर्म केलाच पाहिजे, त्या लोकांची सेवा केलीच पाहिजे. पण सेवेचं प्रदर्शन करू नका ना तुम्ही. आज काही लोक अशी सुद्धा आहेत इंस्टाग्रामवर, युट्यूबवरती फेमस झालेली, बिग बॉसमध्ये गेलेली लोक आहेत. ती लोक येतात मागून विठ्ठलाच्या त्या पादुकाशी दर्शन घेतात, त्यांचं पायपुसणी काय असेल ते, पाय त्यांचे जे चरण आहेत त्याचं सेवा करतात. डायरेक्ट त्यांना एंट्री. आणि इथं वारीचं जे रथ आहे तो रस्त्याच्या मधोमध चालत असतो, त्याला आजूबाजूला सिक्युरिटी असते. ती जी लोक जातात दर्शनासाठी, ठिकठिकाणी वारी ज्यावेळेस थांबती, तो जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या कालावधीमध्ये असंख्य लोक त्यांना भेटतात, त्या वारीचं दर्शन घेतात लांबून.
त्यांना कुत्र्यागत तिथं त्या गर्दीमध्ये फार तडफडून मारायला लागते, हातपायला लागतं, इजा होती, शारीरिक इजा होते. ते सगळं त्या सगळ्या गोष्टींना फेस करून त्या पादुकांचं दर्शन शेवटी होतं. ते सुद्धा असं 1-2 बोट आपल्या हाताची लागतात पादुकाला. पण ही जी फेमस झालेली लोक आहेत, वारी ज्या ठिकाणी थांबली आहे त्या ठिकाणी जातात पर्सनली. सरकार सुद्धा एवढं चुताडा सरकार आहे की आणतात लोकांना, त्यांना सिक्युरिटी देतात स्पेशल. सिक्युरिटी दिली ती दिली आणि नंतर परत त्यांना सांगणार की हा तुम्ही जावा. 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, मी त्या लोकांचं नाव घेणार नाही आता, कोणाला आपल्याला बदनाम नाही करायचं. त्या लोकांनी त्या पादुकाला स्पेशली घेतलं, त्याची पूजा केली, त्याला पुसलं, व्यवस्थित त्याची सेवा केली आणि काय असेल ते 4-5 पंक्तीमध्ये त्यांनी जेवण वाढलं असेल त्याचा व्हिडिओ काढून त्यांनी पोस्ट केलेला आहे. आणि आम्ही भजनात दंगलो, हा यांचा स्टेटस. म्हणजे आळंदीपासून मग अर्ध्या वाटेपर्यंत का होईना पंढरपूरपर्यंत जे काही लोक चालत चालले, ती काही एडी डोक्याची लोक आहेत का? त्यांना दर्शन नाही का? दर्शन आहे ना, पण दर्शन देण्यामध्ये फरक आहे. एवढ्या गर्दीमध्ये कसरी हात लागणार, झाली आपल्या त्या पादुकांचं दर्शन झालं. ह्यांना पार पादुका हातात उचलायला भेटणार, पुसायला भेटणार, त्याची सेपरेट सेवा करायला भेटणार. हा भेदभाव कशासाठी? देव तरी पावल खाऊ, शांत डोक्याने विचार करा. देवाला सुद्धा भक्ती हवी आहे, दिखावा नाही पाहिजे. काही काही लोकांचं कसं असतं, बाबा मागून आले ते बोलतो काना मागून आले तिकड झाले, ही म्हण तुम्ही ऐकली असेल. अच्छा, असंख्य लोक आहेत, पार एवढं इंस्टाग्रामवरती लोकांनी येडं केलंय त्या व्हिडिओच्या माध्यमातून. स्वतःला फेमस करण्यासाठी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो. देवाच्या भक्तीची पार लाच काढली लोकांनी. वरती बसून विठ्ठल सुद्धा म्हणत असेल की बाबा कुठल्या लोकांसाठी मी काय केलंय, पण तो 4-5 लोकांच्या अशा थर्ड क्लास वागण्यासाठी असंख्य करोडोच्या संख्येने जेव्हा भाविक भक्त जातात त्यांना तो विसरू शकत नाही ना. तो जर त्या विटेवरती उभा आहे तर त्याचं कर्तव्य आहे की आपल्या लेकरांकडे बघणं. अशा 4-5 मूर्ख लोकांसाठी तो देवाला काय, देवाचं तो कर्तव्य विसरू शकत नाही ना. येड्याचा पूर्ण बाजार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही अक्षरशः बघा, सगळ्यांना पुसा वगैरे दिले, त्यांनी माझ्या मते 1-2च पंगत असेल, 1-2 पंगत लाडू वाटला आणि त्याचा व्हिडिओ पोस्ट करून सोडला. त्या व्हिडिओला आपल्या मूर्ख जनतेने त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि हीच मूर्ख जनता ज्यावेळेस वारखीमध्ये चालत राहते, जनता मूर्ख नाहीये, पण लाईक करताना जो तू मूर्खपणा करते ना, तो मूर्खपणा आहे खरं तर. आता काही काही लोक टाकतात ना, त्या 5-50 किलोमीटर, 50 पण नाही मोजून 5-7 किलोमीटर चालत असतील, मस्त साडी घालणार, तुळस घेणार डोक्यावरती, केलं प्रदर्शन आपल्या सेवेचं. काही काही लोक धोती घालणार, शेरवानी कुर्ता वगैरे घालणार, थोडं चालणार, कुठं तिथं आजी आजोबा असतील त्यांच्यासोबत थोडंसं फुगडी खेळणार, झाली यांची भक्ती, काढला व्हिडिओ टाकला. नकाच करू. तुम्हाला कोणी विठ्ठलाने निमंत्रण दिलंय का की तुम्ही या म्हणून? काही गरज नाही ना तुमची याची. देव काय तुमच्या भक्तीमुळे कधी प्रसन्न होणार नाही असं दिखावा केल्यामुळं. रिअल लाईफ मध्ये तर तुम्ही ऍटलीस्ट चांगलं बघा. व्हिडिओ टाकण्यापुरतं, सोशल मीडियापुरतं तुम्ही जर विठ्ठलाची भक्ती करताय. काही लोकांना तर हे पण माहित नाही की संत ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा तुकाराम महाराजांनी कशी पालखीची सुरुवात केली, 800 वर्षापूर्वी झाली का, त्याचं एक्झॅक्ट डेट काय होतं,